सभापती आणि आता मी इथं सभागृह नेता आहे ना, दोघंही शिंदे आहोत. योगायोग आहे. इकडे देवेंद्रजी आहेत, इकडे अजितदादा आहेत. आपली लोकशाही लोकशाही शिंदेशाही सारखी चालू. खरं म्हणजे रामभाऊ हे सर्वांचेच लाडके भाऊ आहेत. त्यांच्या नावात देखील आपण म्हणालात राम आहे, त्यामुळे ते रामासारखे न्यायप्रिय असतील, न्याय देणारे असतील अशा प्रकारचा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. सत्ताधारी असो किंवा विरोधक, कुणावरही रामभाऊ अन्याय करणार नाहीत, कारण त्यांचा स्वभावच नाही आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा, सर्वांना संधी देण्याचं, काही कटुप्रसंग आले तर ते अगदी हसत खेळत निभावून नेण्याचं कसब आपल्याकडे आहे. आणि म्हणून मला वाटतं ती काय अडचण येणार नाही. आणि आडनावात शिंदे आहे, नावात राम आहे आणि आडनावात शिंदे आहे, त्यामुळे सर्वांचं संयमाने ऐकून घेतील आणि प्रत्येकाचं कामही करतील याचा देखील विश्वास मला आहे. नाही आता वांदे नको. आता आज चांगला पहिला दिवस आहे, त्यामुळे चांगलं बोलूया. अंबादासजी, सत्ताधारी आणि विरोधक ही रथाची दोन चाकं आहेत आणि हे वरिष्ठ सभागृह आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये आणि राज्याचा कारभार हाकताना सत्ताधारी आणि विरोधक ही दोन्ही महत्त्वाची जबाबदारीची भूमिका घेणारे लोक असतात. आणि त्यामुळे विरोधी पक्ष यांचा देखील मान सन्मान या ठिकाणी नक्की होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीतला हा सुपुत्र आहे. अहिल्यादेवींच्या माहेरच्या बाजूच्या घराण्यातले 9वे वंशज आहेत. ही देखील अभिमानाची बाब आहे. अहिल्यादेवींचा धगधगता वारसा त्यांच्या धमन्यातून वाहतो आहे. असा वारसा लावायला देखील भाग्य लागतं, नशीब लागतं. आणि असा सभापती मिळालाही भाग्य लागावं, असावं लागतं. देवेंद्रजींनी सांगितलं ते, त्यामुळे मी पुन्हा सांगणार नाही. आणि खऱ्या अर्थाने आज आपण सभापतीपदी विराजमान झालेला आहात. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा तुम्हास लाभे वारसा, न्याय, समता, बंधुता आणि लोकसेवेचा वसा अशा प्रकारचं कामगिरी आपल्या हातून होईल.